दोन जनरेशन्स मध्ये ट्रॅक्शन होतंय की अरे म्युच्युअल फंड मध्ये टाका, स्टॉक मध्ये टाका, पण आई वडील म्हणताय नाही एफडी सेफ आहे, एफडी सेफ आहे, आपण एफडी मध्ये टाका. एफडी चांगलं की म्युच्युअल फंड चांगले? आज तुम्ही सर्वसामान्यांना सांगूनच टाका. पहिलं हा प्रश्न येतो की मी गुंतवणूक कशासाठी करतोय. तर निश्चितच मी गुंतवणूक, मला काहीतरी गोल आहे पुढे जाऊन. उदाहरण घेऊ की एक यंग कपल आहे, त्यांना नुकताच एखादा मुलगा किंवा मुलगी झालेली आहे 1-2 वर्षाची, आणि त्याच्या शिक्षणासाठी ते गुंतवणूक करतायत, जे साधारण ग्रॅज्युएशन एक आपण म्हणलं की 15-16 वर्षाचा कालावधी त्यांच्या हातात आहे. एफडी जर त्यांनी केली त्या मुलाच्या शिक्षणासाठी तर एफडीवरती आज 6-7% रेंजमध्ये आपल्याला रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. आणि महागाईचं दर पण त्याच आसपास आहे. तुम्ही समजा 6% व्याज धरलं, 100 रुपयाची एफडी केली तर वर्षाच्या शेवटी त्याचे 106 रुपये होतात. आणि 6% इन्फ्लेशन धरलं तर ते 6 रुपये वजा करावे लागतील, कारण इन्फ्लेशनने 6 रुपये खाल्ले. म्हणजे 100 रुपयात जी गोष्ट तुम्ही घेऊ शकत होते आज, वर्षभराने ती घेण्यासाठी 106 रुपये लागणार होते, म्हणजे महागाई. सो तुमचा पैसा ॲक्च्युली वाढला नाही. सो सेफ्टीच्या नादात आपण आपल्या पैशाला वाढू देत नाही, त्याची बाईंग पॉवर वाढू देत नाही. तर म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 8 वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला सरासरी, अगदी तुमचं नशीब फुटकं असेल तर 11% व्याजदर मिळतो. ॲव्हरेज व्याजदर हा 14-15% मध्ये मिळतो. अगदी 11% जरी तुम्हाला चक्रवाढ व्याजाने पैसे मिळाले तर तुमचा पैसा हा कैक पटीने जास्त वाढणार आहे, कारण तुमची पैशाची बाईंग पॉवर वाढती आहे. दरवर्षी इन्फ्लेशन आणि याच्यामध्ये 5 ते 6% फरक आहे. जेव्हा तुम्ही फिक्स्ड इन्कम म्हणजे एफ डीमध्ये पैसे ठेवता तेव्हा त्यातनं येणारं जे व्याज आहे त्याच्यावर दरवर्षी तुम्हाला टॅक्स लागणार आहे, आणि तो तुमच्या इन्कम टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. हेच जर तुम्ही पैसे म्युच्युअल फंडमध्ये ठेवले आणि त्याची कितीही वाढ झाली, टॅक्स लागणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही पैसे काढत नाही.